मोठे मोठे आवाज आहेत त्यांना कधी सवय झाली आपले आवाज झाला रेकलो तरी पण माझा एवढा मोठा आवाज नाही. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहू शकतो. गोलंदाजी धुरा सांभाळायला यश. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ज्यामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर एक असतील डीप मिड विकेट रिजन मध्ये, दुसरीकडे असतील तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीमना खूप खूप शुभेच्छा. पहिला चेंडू आपण पाहू शकतो हवेत आहे. मिस टाइम फटका डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक म्हणतील दिस इज माय कॅच अँड अवश्यली टेकन. संघाला लागलेला झटका क्रमांक पहिल्या चेंडूवरती वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये होत आहे. दत्ताची खेळी संपुष्टात. दत्ता बॅक. इनॅट नंबर 3 आपण पाहू शकतो योगेश यांना. योगेश आणि पाहायला गेलं तर समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम सोनापाडा संघासाठी. दत्ता पहिल्या चेंडूवरती बाद झाले आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन जे अपेक्षेची गरज होती नवापाडा संघाला, तो नवापाडा संघाला विकेट घेऊन दिलाय तो म्हणजे यशने. पॉवर प्लेचा अनिवार्य षटक मार्गस्थ आहे. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड गली आणि त्यासोबत शॉट स्क्वेअर लेग अशी ही सजावट आहे. पहिला आपण पाहू शकतो पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय फलंदाजावरती आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑन क्षेत्राला भिडकावून चेंडू सीमा पार. छत्रपतींचा छावा 4 धावा. गोलंदाज सज्ज. स्लोवर आपण पाहू शकतो अप्रतिम गोलंदाजी याला म्हणतात. ब्लॉकचा वेध घेतलेला चेंडू आपण पाहू शकतो. चौकाराला क्विक रिप्लाय ते मात्र देत असताना डॉट चेंडू आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होती. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल. 4 धावा धाव फलकावरती. दत्ताची विकेट पहिले मिळाली पण त्यानंतर समीरचा आक्रमक हल्ला आणि त्यानंतर यशची घातक गोलंदाजी याला म्हणतात अप्रतिम क्रिकेट. चेंडू हवेत आहे पुन्हा एकदा डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक आणि आपण पाहू शकतो दुसऱ्या विकेटचा पतन 4 या आकड्यावरती. फलंदाजाला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. समीरची खेळी संपुष्टात. समीर परतताय टुवर्ड्स द पवेलियन. दुसरा विकेट डाऊन. न्यू बॅट्समन अनिकेत आपण पाहू शकतो. चांगली गोलंदाजी यशच्या माध्यमातून. घातक गोलंदाजी ज्याप्रमाणे आगीचे निखारे फेकतात त्याप्रमाणे गोलंदाज आगीचे निखारे फेकतोय. अशा प्रकारची कामगिरी. म्हणतात ना की असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो. देखो परको और फिर सुधार करो. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल टीम सोनारपाडा संघाला. इथून मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करायची असेल पहिल्या फेरीमध्ये तर पहिल्या फेरीतील आपण पाहू शकतो तिसरा सामना नवापाडा विपक्ष सोनारपाडा. नवापाडा संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सोनारपाडा संघाला. आणि स्ट्रगलिंग करत आहे. स्ट्रगलिंग स्थितीमध्ये आहे तो म्हणजे सोनारपाडा संघ आपण पाहू शकतो. आपण पाहू शकतो पुन्हा एकदा मिस्टॅम फटका. तत्पूर्वी सिंगल धाव एकवटली गेली. धावसंख्या 1 पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती बघता बघता 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन द बोर्ड. अजूनही आपण पाहिला तर एक चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज यशच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर पहिल्या विकेट पतन पहिल्या चेंडूवरती झालं. त्यानंतर चौकार, क्विक रिप्लाय आणि त्यानंतर डॉट चेंडू. पुन्हा एकदा विकेटचं पतन आणि सिंगल अशी ही आपण पाहू शकतो पहिल्या विकेटचं अनालिसिस मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ओव्हर द विकेट यश. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. फील्ड स्टँडर्ड सेट करत असताना नवापाडा संघासाठी हा खेळाडू
आणि एक धाव एकवटली गेली. पहिल्या षटकाची समाप्ती होती. धावसंख्या धाव फलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना सोनापाडा संघाचा असेल एक गडी बाद 6 धावा. 1 विकेट डाऊन, 6 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम सोनारपाडा विपक्ष नवापाडामध्ये चालू असलेला विद्यमान सामना. दुसऱ्या षटकापासून आपण नक्कीच जाऊ तो वर्णन ऐकणार आहोत. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक आणि अप्रतिम व्यक्तिमत्व करण काळे यांना. थँक्यू. थँक्यू प्रसन्ना. त्यांचा आवाज आपण ऐकला या अगोदर. सारांश पाटील चषक 2022 हे 9वा पर्व सामना पहिल्या दिवसामधला हा तिसरा पहिल्या फेरीमधला. योगेश पाटील आणि त्यांच्या सोबतीला आहे ते अनिकेत. नावा झालेले आहेत धावफलकावरती 6. षटक दुसरा सुरेंद्र लोखंडने. पहिला चेंडू आडवा बॅटने हॅमट केलाय मिड ऑनला. चेस करत असताना डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन मध्ये हा चेंडू वेगाने चाललाय. सीमा पार 4. धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 वरती. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आपण नक्कीच बघितला. समीर पाटील यांच्या बॅट मधून तो होता, ते बाद झाले. दत्ता शून्यावरती बाद झाले. योगेश आणि अनिकेत ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन लढवय्या ताकदवान संघ आहेत समोरासमोर आपल्या विभागातील. नाविन्यपूर्ण यश दोघीही संघांनी मिळवलेलं. नवापाडा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सोनारपाडा. सफल झाले, उकळण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी यश हातामध्ये चेंडू. अपील कॉट बँडचा स्लाइस ऑन द बॅट. बॅटची कडा आणि बँड द विकेट. सुंदर असा जल यशने टिपलाय. गोलंदाजाला हे दुसरं यश. दुसऱ्या चेंडूवरती पहिले यश सुरेंद्रला. 10 वरती दुसरा धक्का. सुरेंद्रला मिळणार हे यश पहिलं, तर दुसरा धक्का तो सोनारपाडा संघाला लागला. तिसरा धक्का लागला, माफ करा. या अगोदर बाद झाले होते दत्ता ठाकूर, समीर पाटील आणि त्या मागोमाग अनिकेत या ठिकाणी होतोय बाद. 5व्या क्रमांकावरती येतात मैदानाच्या आतमध्ये अमोल पाटील. या संघाचे स्लॉगर सध्या मैदानाच्या आतमध्ये. खूप लवकर त्यांना यावं लागलं, कारण 3 गडी अवघ्या हा 8 चेंडूंचा खेळ फक्त संपलाय पहिल्या डावामधला आणि बाद होत आहेत. सुरेंद्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑफ साइडला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण ठिकाणी जय पाहायला मिळतात त्यांचा वाक्या बाहेर. मिड विकेटला सीमा पार षटकार. अकेला ही आता है सुरेश. षटकार मारले, ते लागोपाठ नसले तरी चालतील. 3 षटकार जर मारले तर सिद्धू केणे साहेब यांच्याकडून, जिग्नू केणे साहेब यांच्याकडून पारितोषिक असेल ते 1000 रुपयांचं. अपील करण्यात आलं होतं कॉटबँड साठी. व्हाईट बॉलचा या ठिकाणी अंपायरचा आलेला इशारा. धावफलक 1 ने पुढे जाईल. ते सध्या 17 वरती. अमोल 5व्या क्रमांकावरती आलेत आणि पहिला चेंडू त्यांनी मिड विकेटच्या बाहेर पाठवला. नॅशनल गेम आहे त्यांचा, अशाच पद्धतीनं त्या अटॅक करत असताना पाहायला मिळतात. मग चेंडू पहिला असो, लवकर यावं लागलं या डावामध्ये आपण बघतोय, कारण 3 टॉप ऑर्डर मधले फलंदाज लवकर बाद झाले होते. दत्ता ठाकूर यांनी शून्यावरती इथे बाद झाले. समीर पाटील यांनी 4 धावसंख्येचं योगदान दिलं होतं. योगेशने 1 चेंडूचा सामना केला त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1. फुलटॉस ऑन साइडला वळत आहे. शॉट मिड विकेटला त्या ठिकाणी मनोज जोशी फेकी होते नॉन स्ट्राइकला. थोडी बाजूला आले, ऑर्थोडॉक्स आले आणि त्याचंच कारण 1 रन वेगाने या ठिकाणी पूर्ण होत असताना धावफलक सिंगलने पुढे जात असताना आपण बघतोय ते पुढे 18 वरती 18 रन्स. योगेश पाटील आणि अमोल पाटील. डाव सावरावा लागेल दोघांनाही. भागीदारीची गरज आहे आता सोनारपाडा संघाला. नवापाड्याच्या विरोधात या
सामन्यामध्ये. पहिलाच डाव सुरू आहे. टॉस जिंकून नवापाडाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला डाव सोनारपाडाचा बॅटिंग करत असताना सुरू. पहिल्या षटकामध्ये यश चौधरीने फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवले. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केलेल्या आहेत, तर 12 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवलेला आहे. लेग लान्स करता या ठिकाणी अपील करण्यात आलं होतं. स्ट्रॉंग अपील होतं या ठिकाणी. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. पायाला ब्रश होऊन सिंगल. लेग बायचा इशारा अंपायरचा. सिंगल धाव फलक पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळाले 19 वरती. षटकातील अजूनही चेंडू जर आपण बघितला तर 1 शिल्लक आहे. अपील स्ट्रॉंग करण्यात आला. या ठिकाणी सुरेंद्र लोखंडे असेल, इनफिल्ड मध्ये असलेल्या सर्व खेळाडू, कारण योगेश पाटील ही विकेट आणि त्यासोबत अमोल पाटील हे दोन्ही फलंदाज नेहमीच आपण बघितले असेल सोनारपाडासाठी चांगली धावसंख्या उभारत असताना. आणि या सामन्यामध्ये आता अपेक्षा वाढली, जिम्मेदारी वाढली. टॉप ऑर्डर मधले 3 गडी बाद झाल्यानंतर धावा 19. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू असेल. मायसिडेंट कडून पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल तो सुरेंद्र लोखंडे. राईट आर्म विकेट थांबला. त्यानंतर कट करतो. हवेमध्ये खेळलेत. डिपिश कव्हर पॉइंटला चेंडू वेगाने चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार शेवटच्या चेंडूवरती आला. पॉवर प्लेची 2 षटकं संपन्न. बॅटिंग करतोय तो संघ गावदेवी सोनारपाडा. धावा धावफलकावरती 3 गडी बाद 23. हाफ ट्रॅकर अगोदरच रूम त्यांनी क्रिएट केला होता. ऑफस्टंपचा बाहेर निघाले होते. जागा बनवली आणि ती जागा बनवल्यानंतर हा चेंडू देखील हाफ ट्रॅकर. सो मुबा हुक करण्यात आला. फाईन लेगला 4 धावा वसूल करतात योगेश. 29 वरती धाव फलक. तयार होतात यश. ऑन साइडला मिस टायमिंग. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. त्या ठिकाणी वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न. गुड एफर्ट्स. प्रयत्न चांगले होते ओमकारचे. डीप मधून वेगाने चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला. धावा पूर्ण होतात. 2 मिस टायमिंग फटका होता. ऑन स्ट्राइकला मिड विकेटचा बाहेर त्या ठिकाणी फेकून द्यायचं होतं चेंडूला योगेशला. तो प्रयत्न त्याचा सफल ठरला होता.
सुदैवाने बचावताय. धावा तुम्हाला सध्या पाहायला मिळतात 31 वरती. चौथ्या विकेटसाठी 21 धावसंख्येची पार्टनरशिप आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते, कारण 10 वरती तिसरा गडी बाद झाला होता. सो ही पार्टनरशिप एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून देते गावदेव RM11 सोनारपाडाला. मिस टायमिंग लॉंग ऑन मध्ये संधी असेल झेलची. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्याकडे. वेल जस्ट कॅच. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. वैभव यांनी हा झेल स्वीकारलाय. चौथा धक्का 31 वरती RM11 गावदेवी सोनारपाडाला. योगेश या ठिकाणी बाद होत आहेत. डाव ज्या ठिकाणी सावरायची गरज होती तो डाव त्यांनी सावरला. 9 धावसंख्येचं योगदान दिलं. ते आता माघारी परततात. कुठेतरी अटॅक करण्याचा प्रयत्न होता, माघारी परतले आणि नवीन फलंदाज येतोय मैदानाचा आतमध्ये. तो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर. यशला मिळतं यश तिसरं या सामन्यामधलं. चौथ्या चेंडूवरती त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकाच्या. स्ट्रायकिंग एंडला अमोल. फॉलो करण्यात आला. चेंडूला कट करतायत. बॅकवर्ड पॉइंटला वळण घेत असताना थर्ड मॅनला वळला चेंडू आणि सीमा पार 4. होते आणि आता डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला अनिकेत पाहायला मिळतील. त्यांचे लाडके बंधुराज छोटे बंधू आहेत. 31 वरून धावफलक पुढे. ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न करत होते. खाली राहिला चेंडू. षटक या ठिकाणी संपन्न होत आहे. तिसरं ते यश चौधरीचा धावा तुम्हाला पाहायला मिळतात. त्या RM11 गावदेवी सोनारपाडाचा 4 गडी बाद 35 या आकड्यावरती. 2 स्लॉगर आहेत सध्या मैदानाच्या आतमध्ये सोनारपाडाचे. पाणी लवकर लवकर घेऊन जा. ड्रिंक्स ब्रेक आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. अमोल पाटील आणि अमर ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 2 आता फ्रेश गोलंदाज येतील, कारण यशने 2 षटका हाताळली. दोन्ही षटकांमध्ये त्याने 3 गडी एकंदरीत बाद केले. तर धावा खर्च केल्या 18. एक षटक सुरेंद्र लोखंडे यांचं 1 गडी बाद करत असताना 17 धावसंख्येचं ते थोडं मागडे राहिलं आणि धावफलक 35 वरती सध्या जाऊन पोहोचलेलं. ड्रिंक्स ब्रेक आहे सध्या. पुढचे दोन्ही संघ पुढच्या लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. संदप आणि मोठी देसाई. कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे टॉस साठी. संदपचे कॅप्टन आणि मोठी देसाईचे कॅप्टन. सापार्डे संघ 2 सामने विजयून तृतीय फेरीमध्ये पोहोचला आणि सापार्डे संघाला श्रद्धांजली चषकामध्ये ड्रॉची चिठ्ठी देखील मिळाली. ते उपउपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. क्वार्टर फायनल मध्ये. तर प्री क्वार्टर मध्ये सोनारपाड्याने परास्त केलेला आहे ते वडवली B ला. सो सोनारपाडा आणि सापर्डे अशी तुम्हाला क्वार्टर फायनल पाहायला मिळेल श्रद्धांजली चषकामध्ये. मोठी स्पर्धा गावदेवी गिरिजा माता जुळणबिवली ते सुरू आहे. त्या स्पर्धेमध्ये सोनारपाडा देखील क्वालिफाय झाला क्वार्टर फायनल मध्ये, तर सापर्डे संघ देखील क्वालिफाय झाला. या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळतो सोनारपाडा संघ नवापाडाच्या विरोधात. धावसंख्या जर आपण बघितली तर सध्या 35 वरती आहे. नवापाडा संघाने श्रद्धांजली चषकामध्ये 2 सामने जिंकलेले आहेत. सो त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणारे संघ या स्पर्धेमध्ये समोरासमोर येत आहेत पहिल्याच फेरीमध्ये. धावसंख्या 35 वरती. ड्रिंक्स ब्रेकर देखील आमचे सिद्धू आता बाहेर येत आहेत, ज्यांचा आवाज आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये ऐकला. सो बहुरंगी व्यक्तिमत्व आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळेल. जेव्हा स्कोररची गरज असेल तेव्हा स्कोरिंगची भूमिका त्यांच्याकडून होते. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स टॉलीची गरज असेल तेव्हा ते ड्रिंक्स ब्रेकर म्हणून देखील मैदानाच्या आतमध्ये जातात. सो ऑलराऊंडर आहेत आणि त्यांच्या योगदानाबद्दल मल्हार क्रिकेट संघ भोपर यांच्या वतीने आम्ही आभार देखील व्यक्त करू. 12 चेंडूंचा खेळ अजूनही पहिल्या डावामधला शिल्लक आहे आणि या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती येतोय तो डावखुऱ्याचा वेगवान गोलंदाज ओमकार जोशी. पहिला चेंडू घेऊन अमर ठाकूरचा विरोधात. पार्लस रोकाय लॉंग ऑन मध्ये सुरेंद्र लोखंडे चेंडूच्या खाली. वेल जज कॅच. सुंदर झेल सापडले लॉंग ऑनला. अमर ठाकूर 0 वरती बाद.
कुठेतरी क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होते लॉंग ऑनला. बाबा बॅक शॉट होता परंतु एलिव्हेशन थोडं कमी आणि लॉंग ऑनला सुरेंद्रने सुंदर झेल टिपला. पहिले यश ओमकारला मिळते पहिल्याच चेंडूवरती. चांगला गोलंदाज ओमकार डावकर त्याचा वेगवान गोलंदाज यंदा संघामध्ये चांगली गोलंदाजी करतात. नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये. इनात नंबर 7 सिद्धेश ऑन साइडला वळवलाय भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार षटकार. कमी पाहायला मिळाले अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत. शफल झाले तर ऑनसाइड ऑफ स्टंपला बाहेर निघाले आणि स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवतात सीमारेषेच्या बाहेर. कमी गतीने यावेळेला अपील करण्यात येते. स्ट्रॉंग अपील यावेळेला होईल. टप्पा पडल्यानंतर फिंगर रोल करण्यात आले होते. अपील आता देखील या ठिकाणी करण्यात येते. दोन्ही अंपायर्स मध्ये रिकन्सलेशन आता आपल्याला पाहायला मिळेल. चर्चा सत्र आणि त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत येईल. शफल झाले होते ऑन साइडला यावेळेला देखील त्यांना स्क्वेअर लेगला क्लिअर करायचं होतं. अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत कमी गतीने चेंडू हाताळला होता. अपील स्ट्रॉंग करण्यात आले होते त्या ठिकाणी आणि अंपायरचा इशारा येतोय तो अखेर नॉट आउट. धावफलक 41 वरती. चेंडू निर्धाव आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील ते या षटकामधले. संदर्भचे कॅप्टन आणि मोठे देसाईचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आकाश. सो संदर्भच्या कॅप्टनला मी विनंती करेन या आपण आमचा व्यासपीठावरती मिड इनिंग मध्ये टॉस आम्ही करणार आहोत या ठिकाणी. ओमकार जोशी पुन्हा एकदा अमोल पाटीलच्या विरोधात. पिच आहा काव कॉर्नरचा वरतून हा चेंडू सरळ येतो आमच्या व्यासपीठावरती. आणखी एक धमाकेदार षटकार. एक षटकार जर आता नक्कीच आला तर पारितोषिक 2 चेंडूंमध्ये एक षटकार जरी आला तरी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. जिग्नू केणे साहेब यांच्याकडून. ऑन साइड लावामध्ये खेळलेत. डीप मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. मिड विकेटला सिंगल या ठिकाणी मिळते. सिंगलने धावफलक पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल ते 48-48 वरती धावफलक सध्या आपण बघतोय. षटकातील अजूनही चेंडू शिल्लक असतील. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळतो सिद्धेश पाटील. ओमकार लेफ्ट आर्म विकेट. टप्पा पडलाय आणि बाहेरच्या बाजूने वर घेत असताना नॅशनल ब्रेक पाहायला मिळाला. नॅशनल स्विंग तो गोलंदाज ओमकारचा. 4 षटक संपन्न धावा 48 तुम्हाला पाहायला मिळतात. RM11 गावदेवी सोनारपाडाची धावसंख्या. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आलेली आहेत. या षटकानंतर आम्ही टॉस करणार आहोत या ठिकाणी. प्रथमेश पाटील ज्याच्या नावाने ही स्पर्धा सुरू आहे अर्थातच सारांश प्रवीण पाटील यांच्याशी नक्कीच ते संवाद करत होते. मल्हार क्रिकेट संघ बोपर आयोजित सारांश पाटील चषक 2022 हे 9वं पर्व. सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा तुम्हाला सारांशच्या वाढदिवसानिमित्त या गावामध्ये या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळते. 9व्या पर्वामध्ये ही स्पर्धा सध्या तुमच्या समोर आहे. पहिला दिवस 4 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 32 ग्रामीणचे संघ या पर्वामध्ये देखील आपला सहभाग नोंदवतात. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 1,11,111, द्वितीय 55,555, तृतीय 33,333 आणि चतुर्थ 22,222. हे पारितोषिकांचं स्वरूप. 8 चेंडूमध्ये 28 धावसंख्येची बहारदार खेळी करत आहेत ज्यामध्ये 3 षटकार आलेले आहेत. ते अमोल पाटीलच्या बॅटमधून पारितोषिक लावण्यात आलं होते अगोदर. ते पारितोषिक नक्कीच या सामन्यानंतर आम्ही त्यांना देणार आहोत. आदरणीय श्री जिग्नू केणे साहेब यांच्याकडून. एका षटकामध्ये जर 3 षटकार आले तर पारितोषिक. यस ओके. टॉस करण्यात आला ऑन साइडला. स्लॉग स्वीपचा तडाखेबंद फटका. आणखी एक दर्जेदार षटकार.
स्वागत या ठिकाणी करण्यात आलं ते रुपेश म्हात्रेचं षटकाराने. फलक 6 ने पुढे जात आहे. 50 अप 54 धावा RM11 गावदेवी सोनारपाडाचा. इंडिव्हिज्युअल 34 अमोल पाटील सफल झाले. ऑन साइडला आणखी एक इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळालं. रचनात्मक फटका लॉंग लेग सीमा पार षटकार. धावफलक जाऊन पोहोचले 60 या आकड्यावरती. सो 10 चेंडू आणि आतापर्यंत 40 धावसंख्येची अफलातून या ठिकाणी साकारत आहेत ते अमोल पाटील. त्या बाजूने विकेट जात होते. धावांचा वेग वाढवणं गरजेचं होतं. अमोल 5व्या क्रमांकावरती आले आणि आतापर्यंत 5 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. 10 चेंडूंचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून आलेल्या आतापर्यंत इंडिव्हिज्युअल 40 धावा गावदेवी RM11 सोनारपाडाला 60 वरती तो नेऊन ठेवतो. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रुपेश म्हात्रे जे फिरकेपटू आहेत, दडपण थोडस नक्कीच असेल कारण रौद्र धारण करत असताना अटॅक करतोय तो अमोल पाटील. आडव्या वाटणे आणखी एक लॉंग ऑन ला क्लिअर करतोय. 8 चा मराठी प्युअर 86. धावफलक आता 66 वरती जाऊन पोहोचले. इंडिव्हिज्युअल 46 वरती खेळतायत 11 चेंडूंमध्ये. या स्पर्धेमधले इंडिव्हिज्युअल अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लागोपाठचे 3 षटकार येत आहेत. थांबला या ठिकाणी रॉंगन होता फिरकी पटूचा वेळेला. ऑफस्टंपचा बाहेर पडल्यानंतर हा चेंडू आतमध्ये येणार होता. कट करण्याचा प्रयत्न होता तो अमोलचा. तो प्रयत्न त्याचा आता फसतोय. 14 चेंडू येतो निर्धाव. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 66 वर स्थगित. 12 मध्ये आतापर्यंत 46. 66 सोनारपाडाच्या सफल झाल्या. ऑन साइडला भिरकावलाय आणि 13 चेंडू 52 धावसंख्येची अर्धशतकीय खेळी करतोय अमोल पाटील. टाळ्या नक्कीच व्हायला हव्यात. ग्रेट नॉक बाय अमोल पाटील. आणि इथे आपण बघितलं तर 13 चेंडू 52 धावसंख्येची बहारदार खेळी अमोलची. ऑन साइडला फ्रंट लेग पुढे आणलंय आणि आणखी एक तडाखा मिड विकेटच्या बाहेर. चेंडू या षटकामध्ये 5 षटकार आले. 30 धावसंख्येचं मागणे षटक आणि धावफलक गावदेवी RM11 सोनारपाडाचा जाऊन पोहोचला 78. 78 वरती तुम्हाला पाहायला मिळालं. धावफलक जाऊन पोहोचलं ते सोनारपाडाचं आणि लक्ष या डावामध्ये आहे ते आता 79 धावसंख्येचं, ज्यामध्ये 14 चेंडू आणि 58 धावसंख्येची बारदार खेळी गेली. त्या अमोल पाटीलने या इनिंग साठी टाळा नक्कीच व्हायला हव्यात. एंटरटेन केलं, मनोरंजित केलं प्रेक्षकांना. 14 चेंडू आणि 58 धावसंख्येची नाबाद अर्धशतकीय खेळी. टॉस आपण करूयात. कॅप्टन या प्रथमेश पाटील एका बाजूला, टीम संदर्भचे कॅप्टन दुसऱ्या बाजूला आकाश मात्रे, टीम मोठी देसाईचे. आणि मी विनंती करेन आदरणीय श्री समीरजी माली साहेबांना, समीरजी माळी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत टॉस. चिकणू केळे साहेब यांच्याकडून देखील अमोल पाटील साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 14 चेंडू आणि 58 धावसंख्येची अफलातून आणि अविश्वसनीय खेळी अनस्टॉपेबल अमोल पाटील पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये थांबवणं त्याला कठीण झालं होतं आणि षटकार जर त्याचे आपण बघितले तर एकंदरीत 8. टॉस या ठिकाणी करण्यात येतो आदरणीय श्री समीरजी माळी साहेब यांच्या शुभ हस्ते. संदप वर्सेस मोठी देसाई मध्ये हा तुम्हाला सामना पाहायला मिळेल. टॉस जिंकला प्रथमेश पाटीलचे कॅप्टन संदपचे आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे. पुढच्या सामन्यामध्ये 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. संदप ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. त्यांच्या अगेन्स्ट पहिल्या डावामध्ये बॅटिंग करेल तो संघ
मोठी देसाई. तो 58 धावा अमोल पाटीलने उभारल्या आणि सोनार पाड्याने उभारल्या त्या 78. 79 लक्ष आहे आता दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जगणेश नवापाडा या संघासमोर. आणि जशी आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ऐकत आपण येत आहेत याच भोपर गावचे एक अपकमिंग टॅलेंटेड कॉमेंटेटर सिद्धांत माळी. धन्यवाद. धन्यवाद. ठीक, धन्यवाद करण सर. तर संदप संघाची संगणक तसेच मोठी देसाई संघाची संगणक तर झालाय. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. धन्यवाद करण सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा अर्पण करून मी माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. पहिल्या सत्रामध्ये सोनारपाडा संघानं 78 धावा कुठल्या जाणं 79 धावांचं आव्हान ठेवलंय. तो म्हणजेच नवापाडा संघासमोर अमोल पाटील वैयक्तिक 58 धावा कुठल्या 14 चेंडूवरती 8 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं जबरदस्त फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजेच अमोल पाटीलच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती म्हणजेच तब्बल 78 धावा. आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारली ती म्हणजे सोनारपाडा संघानं. आणि 79 धावांचा आव्हान इथे मात्र ठेवलाय नवापाडा संघासमोर. तर पहिला इथे मात्र सत्र समाप्त झालाय. सलामीची जोडी 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी पिंट्या जोशी आणि हेमंत रुपेश म्हात्रे. तर आमच्या गावचे एक जुने आणि अनुभवी समालोचक जयेंद्र पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. जयेंद्र पाटील या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये या सामन्यासाठी स्क्वेअर लेगचे पंच डॅनी पाटील आणि मुख्य पंच प्रवीण पाटील स्वतः आयोजक इथे मात्र पाहायला मिळत आहेत. स्ट्रायगन वरती पिंट्या जोशी आणि नॉन स्ट्रायगन वरती रुपेश म्हात्रे. सामना सुरू होतोय. 79 धावांचा पाठलाग करतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज बाहुबली अमर ठाकूर. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न इस टाइम शॉट क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र होती चुकी. पहिल्या चेंडूवरती एक मोठा मोहरा गलाला सापडला पण तो क्षेत्ररक्षक चुकी करतोय. जेल नो मॅच लँड मध्ये पडतो आणि पहिल्या चेंडूवरती गोल जात एका धावेच्या मदतीनं. एका धावेच्या मदतीनं खातं खोललं जाते ते म्हणजेच नवापाडा संघाचा 79 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती पिंट्या जोशी सारखा मोठा फलंदाजाला बाद करण्याची संधी नामी संधी इथे मात्र चालून आली होती सोनारपाडा संघाकडे. क्षेत्ररक्षकानं जेल स्वीकारला नाहीये. पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळतंय ते म्हणजेच पिंट्या जोशीला. दुसरा चेंडू गोलंदाज अमर ठाकूर
स्ट्रायक वरती फलंदाज डावकरी हाताचा रुपेश वेगवान चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं दत्ता ठाकूरच्या माध्यमातून धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये निर्धाव चेंडूची सांगता होतीये 79 धावांचा पाठलाग करत असताना इथं मात्र पाहायला मिळतोय 2 चेंडू समाप्त झालायत आणि 1 धाव 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमर ठाकूर तिसरा चेंडू पहिल्या षटकातील फुल्लर लेनचा चेंडू भिरकावून दिलाय मिस टाइम प्रॉपर टाइम इथे मात्र मिस टाइम अनिकेत जज करतोय आणि तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र गडी बाद होतोय रुपेशच्या स्वरूपात डीजे जोशी चौथा चेंडू इथे मात्र सुकेल्या चेंडूला स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या क्षेत्रामधून खेळून काढलाय जबरदस्त फटका पिंट्या जोशीच्या बॅटमधून चेंडूचा सीमा पार 4 धावांसाठी चौकार डीजे चौथ्या चेंडूवरती चौकार येतोय चौकाराच्या मदतीनं 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल वरती 5 धावा 79 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळते ती म्हणजेच नवापाडा संघ 4 चेंडू 5 धावा इथे मात्र वेगवान चेंडू बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पिंट्या जोशीनं बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये निर्धाव चेंडूची सांगता होतीये 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील P1च्या षटकातील गोलंदाजी मार्कवर अमर ठाकूर स्ट्रायक वरती फलंदाज पिंट्या जोशी इथे मात्र जबरदस्त फटका कव्हरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक होते त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार बिग हिट षटकार तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या डबल वरती 11 धावा पाहायला मिळतात शेवटच्या चेंडूवरती पिंट्या जोशी आक्रमक झाला शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला पिंट्या जोशीनं आता मात्र समीकरण 4 षटक शिल्लक असतील 4 षटकामध्ये अद्यापही 68 धावांची गरज असेल पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे अमोल पाटीलनं फलंदाजी केली त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल फलंदाज आता मात्र स्ट्रायकिंग वरती यश चौधरी आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर पाटील दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गाड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 11 धावा पाहायला मिळत आहेत नेल्सन पेगर पाहायला मिळतोय स्कोअर बोर्ड वरती पहिला चेंडू इथे मात्र जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये फेकी झाली होती इथे मात्र प्रयत्न केला होता पिंट्या जोशीनं रोखलाय यशनं निर्धाव चेंडूची सांगता होतीये पहिला चेंडू मिडॉनला खेळून काढला होता फलंदाज यश चौधरीनं कोणती धाव आली नाहीये पहिला चेंडू निर्धाव येतोय P2चे षटक हाताळत असताना गोलंदाज समीर पाटील स्वतः संघनायक इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॉलर ड्राईव्ह खेळून काढलाय आणि दाद मागितली जाते पंच डॅनी पाटील दाद उचलून धरतायत रनआउटच्या स्वरूपात पिंट्या जोशी बाद होतोय डीजे
तर रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र यश पिंट्या जोशीला बाद व्हावं लागतोय. यश वारंवार इथे मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये सरळ बॅक टू बॉलर ड्राईव्ह खेळून काढला आणि त्याच्या मोबदल्यात मध्ये पिंट्या जोशी सारखी मोठी विकेट इथे मात्र गमवावी लागते नवापाडा संघाला. 68 धावांची गरज, 22 चेंडू शिल्लक आहेत, 22 चेंडू आणि 68 धावांची गरज. धावसंख्या डबल कपवरती 2 चेंडू 11 धावा. इथे मात्र जबरदस्त फटका यशच्या बॅट मधनं इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 धावांसाठी चौकार. त्याच दिशेमध्ये त्याच क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा बार, 4 धावांसाठी चौकार. डीजे धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार येत आहेत. आक्रमक पवित्र धारण करावं लागेल इथे मात्र यशला. जरा सामना जिंकायचा आहे. 20 चेंडू आणि 60 धावांची अद्यापही गरज असेल. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये जातो चेंडू. निर्धाव चेंडूची सांगत होते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या डबल कपवरती 19 धावा आणि अद्यापही 60 धावांची गरज असेल. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला जबरदस्त फटका. बाउंड्री लाईनला अमोल पाटील आहेत. पेट्रोलिंग करत असताना चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं. फेकी सुद्धा चांगली होते. षटक समाप्त होते दुसरं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या डबल कपवरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. अद्यापही 59 धावांची गरज असेल. 60 चेंडू शिल्लक आहेत. 60 चेंडू आणि 59 धावांची गरज. मोठे फटके मारावे लागतील हेमनला, यशला. जरा सामना जिंकायचा असेल नवापाडा संघाला. आक्रमक व्हावं लागेल एखाद्या फलंदाजाला. जरा सामना जिंकायचा नवापाडा संघाला. गोलंदाजी मात्र चांगली होती सोनारपाडा संघाच्या माध्यमातून. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी जबरदस्त अमोल पाटीलने केली. वैयक्तिक 14 चेंडूवरती 58 धावा कुठल्या आणि आपल्या संघाला इथे मात्र मजबूत स्थितीमध्ये अमोल पाटीलने नेऊन ठेवलाय. अठरा चेंडू आणि 59 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येते तो म्हणजे अमर ठाकूर. ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर वरती फलंदाज यश चौधरी. या यशच्या बॅट मधनं 2 चौकार आलेत. तोच यश स्ट्रायकर वरती असेल. आक्रमक व्हावं लागेल यशला. हा सामना जिंकायचा असेल जर नवापाडा संघाला तर यशनं चांगली. पिंट्या जोशी सारखा मोठा फलंदाज इथे मात्र बाद झालाय. पहिला चेंडू गोलंदाज अमर ठाकूर. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. स्ट्रेट टू द बॉलर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतोय दूरवारनं. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय सिद्धेशचं. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 21 धावा. एकवीस धावा पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर वरती डावकऱ्याचा फलंदाज हेमंत उर्फ लारा. पहिल्या चेंडूवरती 1 धावा आली यशच्या बॅट मधनं. धावसंख्या 21 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. डावकऱ्याचा फलंदाज हेमंत. इथे मात्र पुल्लोर लाईनचा चेंडू होता. बॅटची कडा लागून शरीरयष्टीला आदळतोय. गोलंदाज येतोय चेंडूवरती. तोपर्यंत धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू फुल्लोर लाईनचा पाहायला मिळाला हेमंत साठी. गोलंदाज अमरचा निर्धाव चेंडू फेकलाय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 16 चेंडू आणि 58 धावांची गरज. तिसरा चेंडू इथे मात्र वेगवान पण गती दिशेपासून भरकटलाय. पंच प्रवीण पाडे वाईटची कोण करतायत. अतिरिक्त षटक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कपवरती 22 धावा पाहायला मिळत आहेत नवापाडा संघाच्या.
3 चेंडूंचा खेळ इथे मात्र 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अद्याप 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तिसऱ्या षटकातील वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसऱ्या षटकात आलत असताना गोलंदाज अमर ठाकूर. तिसरा चेंडू इथे मात्र वेगवान चेंडू, यॉर्कलेनचा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमर ठाकूरच्या माध्यमातून. या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात, 2 धावा खर्च केल्यात, 2 चेंडू निर्धाव फेकल्यात, 1 धाव बॅटच्या साह्याने आले आणि 1 धाव अतिरिक्तच्या साह्याने आले. धावसंख्या तब्बल कवरती पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 22 धावा. तो मात्र पुन्हा एकदा यॉर्कलेनचा चेंडू खोदून काढल्या चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातो चेंडू. क्षेत्ररक्षक अमोल पाटील येतोय दूरवरनं. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता, 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बल वरती पाहायला मिळतीये ती म्हणजेच 23 धावा. आता मात्र समीकरण बदलते, समीकरण 14 चेंडू आणि 56 धावांची गरज. स्ट्रायगन वरती यश चौधरीला आक्रमक व्हावे लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. इथे मात्र जबरदस्त फटका, शॉट टॉम्पुल केला चेंडूला, क्षेत्ररक्षक येतोय सिद्धेश पाटील आणि कोणती चुकी होणार नाहीये. यश चौधरीला परतावं लागेल. डीजे पाचव्या चेंडूवरती गडी बाद करण्याचे यश प्राप्त केलं आहे गोलंदाज अमरनं. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील धावसंख्या धावपलकावरती 23 धावा, 13 चेंडू 56 धावांचं समीकरण. मोठे फटके खेळावे लागेल, आक्रमक व्हावं लागेल, जरा सामना जिंकायचाय नवापाडा संघाला. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. शेवटचा चेंडू बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकांचा खेळ वाजवी केले ते मात्र समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती फक्त आणि फक्त 23 धावा. 79 धावांचा पाठलाग करत असताना नवापाडा संघाच्या इथे मात्र ड्रीम्स उभे एक होतोय. तोपर्यंत जाऊयात, ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे आकाशच्या माध्यमातून. षटकामध्ये धावसंख्या धावपलकावरती 3 षटक समाप्त झाल्यात आणि फक्त 23 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 56 धावांची अद्यापही गरज असेल ती म्हणजेच नवापाडा संघाला 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 56 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र आक्रमक व्हावं लागेल हेमंतला. 12 चेंडू 56 धावांची गरज. स्ट्रायकरवरती फलंदाज हेमंत, गोलंदाज डावकर त्याचा रिद्धेश. पहिला चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतोय रिद्धेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज रिद्धेशनं. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय रिद्धेशच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकल्यात. आता मात्र सामन्याची हवा काढण्यात येते रिद्धेशच्या माध्यमातून. 10 चेंडू 56 धावांची गरज.
पुन्हा एकदा वेगवान चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकल्यात गोलंदाज रिद्धेशनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. समीकरण 9 चेंडू 56 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार आला तरी सुद्धा आता मात्र विजय होऊ शकत नाहीये नवापाडा संघ. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रिद्धेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगितलं होते. 4 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकलेत. पाहायचं या स्पर्धेतील पहिला निर्धाव षटक फेकेल का गोलंदाज रिद्धेश. 5वा चेंडू, इथे मात्र हवेते चेंडू टोपेज लागलाय. क्षेत्र स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातोय आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. आपल्या फॉलोथ्रो मध्ये इथे मात्र झेल स्वीकारतोय. 5वा चेंडू इथे मात्र निर्धाव येतोय. फलंदाज होतोय बाज हेमंत याच्या स्वरूपात डीजे. शेवटचा चेंडू, इथे मात्र जबरदस्त फटका. चेंडू जातो सीमा बार बिग हिट. शेवटच्या चेंडूवरती येतो षटकार डीजे. आता मात्र समीकरण शेवटचा चेंडू होता. शेवटचा चेंडू जर निर्धाव फेकला असता तर या स्पर्धेतील निर्धाव षटक हाताळलं असतं, पण शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. फलंदाज ओमकारच्या बॅटमधनं. 6 धावसंख्या वाढते. धावसंख्या पाहायला मिळते 29 धावा. आता मात्र 50 धावांचा अद्याप ही गरज असेल. गोलंदाज अमोल येतोय शेवटच्या षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज अमोलनं. 5 चेंडू 50 धावांची गरज असेल. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली, तसे या सत्रामध्ये पाहायला मिळाली नाहीये. नवापाडा संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र निर्धाव फेकलेत गोलंदाज अमोलनं. 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, औपचारिकता शिल्लक असेल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते नो मॅच लाईन मध्ये पडतोय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते. पूर्णपणे या सामन्यावर मजबूत पकड पाहायला मिळते सोनारपाडा संघाचे. 3 चेंडू 49 धावांची गरज. जबरदस्त फटका ओमकारच्या बॅट मधनं. चेंडू जाईल 1 बाउंस सीमा पार. चौकार डीजे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार ओमकारच्या बॅटमधनं. पण ही फलंदाजी या अगोदर झाली असती तर कुठेतरी सामन्यामध्ये राहिला असता. आतापर्यंत नवापाडा संघ पण उशीर होत आहे. ओमकार हरकत नाहीये. जर तरला इथे मात्र क्रिकेटला महत्व नाहीये. क्रिकेटमध्ये इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटला जातोय. योगेश पहाडेला येतात चेंडूवरती. एक धाव येते आणि सामना इथे मात्र समाप्त होतोय. सामना जिंकलाय तो म्हणजे सोनारपाडा संघानं. अभिनंदन सोनारपाडा संघ आणि धन्यवाद नवापाडा संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल. नंतर आपण जाऊयात 9 तारखेचे लॉट्स आहेत.